प्रकाशा येथे पेसा कायदा दिवस साजरा। सविस्तर वृत्त। प्रकाशा येथे लोकनियुक्त सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली 24 डिसेंबर रोजी पेसा कायदा दिवस साजरा करण्यात आला। प्रकाशा ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा, वीर एकलव्य यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली। तसेच जिल्हा परिषद केंद्र शाळेत पेसा कायदा अंतर्गत गावाच्या विकासाबाबत माहितीचे बॅनर विद्यार्थ्यांच्या हाती देत जनजागृती केली। अनुसूचित क्षेत्र अधिनियम 1996 पेसा हा कायदा 24 डिसेंबर 1996 रोजी अस्तित्वात आला। या कायद्याअंतर्गत देशातील एकूण 10 राज्यांचा समावेश आहे व महाराष्ट्रात राज्यातील एकूण 13 जिल्हे आहेत। नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, अमरावती, पुणे, ठाणे, पालघर, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली यांना पेसा हा कायदा लागू आहे। हा कायदा अनुसूचित क्षेत्रातील आदिवासींसाठी असून आदिवासींची संस्कृती, प्रथा, परंपरा यांचे जतन संवर्धन करणे, ग्रामसभेच्या माध्यमातून आदिवासींचे स्वशासन व्यवस्था बळकट करणे हे पेसा या कायद्याचे प्रमुख महत्त्व आहे। कार्यक्रमाला सरपंच राजनंदिनी भील, ग्रामसेवक बी.जे. पाटील, परशुराम भील, संजय ठाकरे यांच्यासह जिल्हा परिषद केंद्र मराठी शाळा, उर्दू शाळेचे शिक्षक, शिक्षिका आदी उपस्थित होते। तसेच ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांनी परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला।